नमस्कार. आज आपण बनवतोय टोमॅटो केचप. टोमॅटो केचप हे घरामध्ये आपल्याला लागतेच. लहान मुलांना तर टोमॅटो सॉस फार आवडतो आणि हाच जर टोमॅटो सॉस आपण या पद्धतीने होममेड बनवला तर किती छान. टोमॅटो केचप स्टोअर करून कसा ठेवायचा, वर्षभर कसा ना, सर्व टिप्स आपण येथे सांगितलेले आहे. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम लालबुंद टोमॅटो येथे घेतलेले आहे, कारण टोमॅटो केचप बनवण्यासाठी शक्यतो लालच टोमॅटो आपल्याला इथे वापरायचे आहे. पूर्णपणे पिकलेले असावेत. याचा वरच्या साईडचा जो भाग आहे तो सुरीने काढून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहे. टोमॅटोला कलर चांगला यावा म्हणून आपण येथे बीटही वापरणार आहोत. या पद्धतीने सर्व टोमॅटो आपण स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतलेले आहे. कलर येण्यासाठी बाहेरून आपण जे टोमॅटो केचप आणतो त्यामध्ये भरपूर खराब कलर वापरले जातात आणि टोमॅटोही फ्रेश वापरले जात नाही. तरीसुद्धा भरपूर किंमत देऊन आपण हे टोमॅटो केचप बाहेरून विकत आणतो. टोमॅटोमध्ये विटॅमिन सी भरपूर असते आणि बीटामध्ये विटॅमिन 12 भरपूर असतात. असे भरपूर बहुगुणी संपन्न असा हा पदार्थ आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्याचा वापरही आपण करत असतो. तर सर्वात प्रथम आपण हे चिरून घेतलेले आहे आणि मी येथे साखरेऐवजी येथे खजूर वापरलेले आहे. खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि केचपसाठी येथे आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. दालचिनी, लवंग, मिरी आणि थोडासा लसूण वापरलेला आहे. हवं तर तुम्ही येथे थोडा कांदाही वापरू शकता. एका कापडाच्या वस्त्रामध्ये आपण हे पुरचुंडी बांधून यामध्ये हे ठेवलेले आहे, जेणेकरून ते आपल्याला टोमॅटो शिजल्यानंतर काढायला बरे पडेल. आता ह्याच्या आपल्याला कुकरच्या एक 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. हे पहा, एकदम परफेक्ट असे आपले टोमॅटो इथे शिजलेले आहे. खडे मसाल्यांची पुरचुंडी आपण साईडला काढून घेतलेली आहे. खडे मसाल्यामुळे टोमॅटो सॉसला चव खूप छान लागते आणि स्मेलही खूप छान येतो. हवं तर तुम्ही हे टोमॅटो वाफेवरही असे उकडून घेऊ शकता किंवा कुकरच्या 2-3 शिट्ट्या केल्या तर एकदम परफेक्ट हे टोमॅटो आपल्या इथे उकडलेले आहे. स्मॅशरच्या साहाय्याने हे थोडे स्मॅश करून घेतलेले आहे, कारण भरपूर टोमॅटो व्यवस्थित शिजलेले असल्यामुळे आपण स्मॅशरच्या साहाय्यानेच हे करून घेतलेले आहे, किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही याला बारीक करून घेऊ शकता. आता आपण येथे बीट वापरल्यामुळे तुम्ही कलर पाहाल, नॅचरल कलर टोमॅटो सॉसला आपल्याला आलेला आहे. चाळणीच्या साहाय्याने आपल्याला आता हे टोमॅटो केचप गाळून घ्यायचे आहे. ज्या बिया ज्या असतात आणि साल जी असते ती बरोबर चाळणीच्या साहाय्याने वरती राहते आणि तो जो भाग राहिलेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा नाही, तर आपण भाजीसाठीही हा वापरू शकतो. हे पहा, या पद्धतीने याचा वरचा साईडचा भाग आपण काढून घेतलेला आहे. टोमॅटो केचप बनवणे अगदी सोपे आहे. कोणीही याला सहज बनवू शकते, कारण याला जास्त खर्चही नाही आणि मेहनतही नाही आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच हे टोमॅटो केचप बनते. कारण बऱ्यापैकी खडे मसाले घरामध्ये उपलब्ध असतात आणि लाल मिरची पावडर म्हणा किंवा लसूण हे तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या असतातच. आपण या पद्धतीने याचा ज्यूस एका साईडला काढून घेतलेला आहे. यामध्ये लाल तिखट, चवीनुसार थोडी साखर वापरलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरला तरी चालेल. सुरुवातीलाच आपण येथे खजूर वापरलेली होती. खजूर टाकणे ऑप्शनल आहे. खजुराऐवजी तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकता. हे सर्व साहित्य छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण पुन्हा एकदा 10 मिनिट आपल्याला छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. हवं तर तुम्ही येथे विनेगरही वापरू शकता, पण विना केमिकल रहित आपण हा टोमॅटो सॉस बनवलेला आहे आणि चवीला हा अप्रतिम झालेला आहे. टोमॅटो खाण्याचे फायदे भरपूर आहेत. सर्वात जास्त विटॅमिन सी टोमॅटोमध्ये असतात. हाडांच्या मजबूतीसाठी आणि दातांच्या मजबूतीसाठी टोमॅटो खाणे आवश्यक असते. एक 10 मिनिट आपण हे सर्व मिश्रण छान व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे. आपला टोमॅटो केचप एकदम परफेक्ट झाला आहे का हे पाहण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये हे टोमॅटो केचप टाकून घेतलेले आहे. हे एकदम असेच जागेवर राहिले तर समजायचे का आपले टोमॅटो केचप एकदम परफेक्ट झालेले आहे. जुन्या टोमॅटो सॉसच्या ज्या बाटल्या आहेत त्या बाटल्यामध्ये जर आपण हे केचप भरून ठेवले तर हे वर्षभर असेच राहते. अशा पद्धतीने तुम्ही हे सध्या टोमॅटो भरपूर स्वस्त आहेत, असे केचप घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे कमी साहित्यात कमी वेळेत झटपट होणारे, वर्षभर टिकणारे टोमॅटो केचप तयार होते.